धन्यवाद ओंकारजी शेट्टे, धन्यवाद विशालजी पाटील. जबरदस्त हा थरार तुम्ही या दुपारच्या सत्रात अनुभवला होता. हलकीशी जी सुस्ती आली होती ती सुस्ती मात्र तुमची निघून गेली असेल हा सामना पाहून. जे घरबसले प्रेक्षक देखील हा सामना पाहत होते त्यांचा देखील कुठेतरी मनोरंजन झालं असेल. आणि पुन्हा एकदा होऊया आपण दुसऱ्या फेरीतल्या दुसऱ्या सामन्याकडे, जो संघ असणारा हिंदवी प्रतिष्ठान कालेर विपक्ष जय महाराष्ट्र धामणगाव. आणि नाणेफेक जिंकून जय महाराष्ट्र धामणगाव संघाने निवडलेलं आहे क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी हिंदवी प्रतिष्ठान कालेर संघाला. जसा हा सामना सुरू होईल आपण वळूया. सुनीलजी शेळके सर या आपल्या गोडवाणीने या डावाची सुरुवात करतील. सुनीलजी शेळके. धन्यवाद मनीष सर. हिंदवी प्रतिष्ठान कालेर वर्सेस धामणगाव या दोन संघांदरम्यान हा सामना. पहिला चेंडू आहे फुलटॉस. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दिली आणि तीच गरज होती. यावेळेस मिळेल एक दणदणीत सणसणीत चौकार. चौकारांसाठीच ओळखला जातो नंदन पाटील. आणि नंदन पाटीलच्या बॅटमधून आडव्या बॅटीने हा आलेला आहे चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्याने धावफलक सुरू झालेला आहे आणि कुठेतरी हा आगाज आहे. आम्ही मोठ्या धावसंख्येपर्यंत जाणार आहोत. अगदी बरोबर आहे. किंग ऑफ द रिंग फलंदाजीसाठी तयार. यावेळेचा चेंडू स्विच हिट केलंय. यावे क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट. काय थरार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कशी बशी एक धाव ती मात्र पूर्ण झाली आहे. यष्टीरक्षक थोडासा गाफील राहिला होता, त्यामुळेच मला दोन ऑपॉर्च्युनिटीज होत्या. दोन्ही फलंदाजांना बाद करण्याची समान संधी त्या ठिकाणी मिळाली होती धामणगाव संघाला, पण त्यावेळेस मात्र ते व्यवस्थित पूर्णत्वास करू शकले नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये नंदन पाटील 0वर बाद झाले होते आणि आता मात्र कुठेतरी आक्रमकता नंदन पाटीलची पाहायला मिळते. धावसंख्या 5. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील हसी मजाक चालू आहे की असा शोले पिक्चर मधला डायलॉग होता, दोनों बच गए. दोघांना म्हणजे जीवनदान मिळालंय. गोलंदाज तयार असतील. राजेश यावेळेस काय करतात. रोशन आणि नंदन नावाचे फलंदाज आहेत. खरं तर दोन्ही वाचले होते. पाहायचंय राजेश यावेळेस काय करतात. क्रमांक 3चा चेंडू इथे टाकायला लागेल. P1चं हे षटक हाताळलं जाते राजेशच्या माध्यमातून. यावेळेस हा चेंडू. व्हॉट अ ग्रेट शॉट. व्हॉट अ ग्रेट शॉट. ओ माय गुडनेस. ऑल द वे फॉर रन्स. कव्हरच्या क्षेत्रामध्ये तोच कव्हरच्या क्षेत्रात हा गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झाला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर या दोन क्षेत्ररक्षकांना भेदून जाणार हा दर्जेदार चौकार. नेत्रदीपक फटका. धावसंख्या झाले 9. ज्या पद्धतीने हा फटका खेळला गेला खरं तर तीच झलक आपल्याला पाहायला मिळाली. सुरेश रैना खरं तर जो फलंदाज आहे त्याची झलक आपण पाहिली. थोडासा बाहेर आला आणि चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली आणि विथ ग्रेट फोर्स गोलंदाज तयार. इथेही समोर खेळायचंय. समोर खेळायचंय. यावेळेस गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय चेंडू यावेळेस हाताळला. निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये निश्चितच सक्षम ठरलाय. वाईड यॉर्करकडे गेलं. ब्रह्मास्त्र काढलं असं बऱ्याचदा बोललं जातं. लीड बॉलर आहे आणि लीड बॉलरच्या विरोधात जर तुम्ही हल्ला चढवण्याचा प्रयत्न कराल तर तो देखील पलटवार करणारच आहे. आणि तो पलटवार या ठिकाणी राजेशचा पाहायला मिळाला आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 9 धावा. बॉलर गोज. इथे फुलटॉस आहे. उडून दिलाय इनफिल्डच्या डोक्यावरून. गॅप मिळेल का. चेस मोठा आहे. व्हॉट अ ग्रेट एफर्ट बट अल्टिमेटली इव्हेंच्युअली ऑल द वे फॉर रन्स. साठी एक सुवर्ण संधी आहे. धामणगाव संघासाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक कुठल्याही गोलंदाजाने नोंदवली तर सन्माननीय विलास पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा रोख पारितोषिक. भरुडीचे सन्माननीय विलासजी पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. धामणगाव संघाच्या गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिक 1000 रुपये. या षटकामध्ये 3 चौकार आलेली आहेत. खरं तर विकेट हॅट्रिकची गरज आहे. 1000 रुपये कमवण्यासाठी गोलंदाज यावेळेस तयार असतील. अंतिम म्हणजे शेवटचा चेंडू या षटकातील. इथेही फुलटॉस आहे. यावेळेस टायमिंग चांगलं नाही. क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होते. 1 धाव घेण्याची संधी होती. धाव घेतली गेली आणि धावफलक 1ने वाढत असताना जाऊन पोहोचले 14 धावा या षटकामध्ये आलेले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक याच बरोबर संपत आहे.
या बॉलला देखील ड्राईव्ह करायचं होतं, पण बॉल बॅटच्या खालच्या बाजूला कनेक्ट होतो, त्यामुळेच तितकासा फोर्स त्या बॉलला मिळाला नव्हता आणि इनफिल्डच्या आतमध्ये हा बॉल अडवला जातोय. चांगल्या ठिकाणी यावेळेस फटकेबाजी होते. रोशनच्या बॅटमधून 2 चौकार आलेत, नंदनने 1 चौकारांनी साथ दिले. दोन्ही फलंदाज आता खेळपट्टीवर सेट झालेले आहे आणि त्या पाहूया या सेट झाल्यानंतर कुठेतरी ग्रेट फलंदाजी होईल का हिंदवी प्रतिष्ठा काढले टीमची. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया डीजेला संधी आणि घेऊया छोटीशी विश्रांती. कमन डीजे. राहिली तर कुठेतरी धामणगाव संघासमोर एक मोठं आव्हान उभं केलं जाऊ शकेल आणि विकेटचा शोध घेण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजवीकडून येतोय सूरज. सूरज स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय. रोशन डावकुरा फलंदाज, राऊंड विकेट. ओहो, व पिच बॉलला खूप चांगल्या पोझिशनने उडवलंय. काऊ कॉर्नर सीमारेषच्या पलीकडे, क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहिलाय. बॉल जातोय सीमारेषा पार, मिळतोय षटकार. 6 धावा. यावेळेस रोशनच्या बॅटमधून पाहायला मिळालेला आहे. जबरदस्त फटकेबाजी, जवळपास 15 धावांवर तो खेळतोय. नंदन देतोय 5 धावांची साथ. या दोघांची साथ मात्र हिंदवी प्रतिष्ठान कालेर संघाला मिळते आणि त्यामुळेच गगन भरारी घेतोय धावफलक. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवर सूरजला सीमारेषेचा रस्ता दाखवलेला आहे. पाहूया कमबॅक करेल का सूरज पुढच्या बॉलवर. सूरज तयार असेल. हॅलो, ऑफस्टमच्या बाहेर निघलेत. लेग साईड इथे मात्र क्लिअर करायची होती. चेंडू फळीचा संपर्क नाही. पंच आमच्याकडे वळे, दोन्ही हात समांतर आणि हा चेंडू स्वेर घोषित केला जातो. अवांतर एक धाव इथे मात्र या धावपलकावर जोडली जाईल. या अगोदर निश्चितच षटकार आला होता, त्यानंतर आत्मविश्वास कुठेतरी धुनवलाय आणि असं वाटलं की ऑनसाइड रिजन निश्चितच क्लिअर केली जाऊ शकते आणि त्या अनुषंगाने प्रयत्न झाले. असफल प्रयत्न जरी आला असेल तरी एक धाव दरम्यान या चेंडूवर आपण आलेली पाहिली. गोलंदाज तयार. यावेळी 6 चेंडू फुल टॉस आहे. ओव्हर द हेड ऑफ द बॉलर घेतले. चांगलं क्षेत्ररक्षण. महत्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी आता फेल होतोय. त्याचा झेल कंप्लीट होतोय, तो म्हणजेच मिड ऑन रिजन मध्ये. पहिला फलंदाज रोशन, ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास होता, तो मात्र आता तंबूच्या दिशेने परत जातोय आणि लागतोय पहिला हादरा. धाव संख्या 21 असताना आणि हा धक्का मात्र जिव्हारी लागणार आहे हिंदवी प्रतिष्ठान कालेर संघाच्या, कारण सेट बॅट्समन होता आणि ज्यांच्या बॅटमधून अविरतपणे अखंडपणे धावा येत होत्या, तो मात्र आता निराशापूर्वक अवस्थेमध्ये मैदानाच्या बाहेर जातोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय, तो म्हणजेच हर्षल पाटील हा मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर इन होतोय. आणि नंदन, ज्याला मात्र गेल्या सामन्यामध्ये यश मिळालं नव्हतं, तो अजूनही खेळपट्टीवर आहे आणि गेल्या मॅचमध्ये ज्याने चांगली कामगिरी रोशनने केली होती, तो मात्र तंबूच्या दिशेने आता जातोय. आता महत्त्वाचं आहे, सर्व बॅटर तुमचे टेस्ट झाले पाहिजे. समजा पहिला सामना तुम्ही जिंकला, फक्त पहिल्या 2 बॅटरला तुम्ही टेस्ट केलं, त्यानंतर मात्र पुढच्या सामन्यामध्ये इतर बॅटर्सला देखील टेस्ट केलं गेलं पाहिजे. तुमची क्षमता ओळखली गेली पाहिजे, जेणेकरून जसं जसं ही स्पर्धा पुढे जाईल, तुमच्या संघातल्या प्रत्येक खेळाडूला समान संधी मिळू शकेल. धावसंख्या थांबले ते म्हणजेच 21 या आकड्यावर. नवीन बॉलर सूरजने चांगली कामगिरी केली. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर एक वाईड, पण त्यानंतर एक प्राइसलेस विकेट, ती म्हणजेच रोशनची. काय महत्वाचा मुद्दा सर इथे मांडला तुम्ही. निश्चितच जसे जसे स्पर्धा पुढे जाईल तसं तसं तुमचे इतर बॅट्समन, मिडल ऑर्डर असेल, लोअर मिडल ऑर्डर असेल, निश्चितच टेस्ट झाली पाहिजे आणि ती संधी इथे मात्र आहे. कारण या अगोदर चांगली फलंदाजी राहिली होती रोशन याची, या सामन्यातही चांगली फलंदाजी केली आहे. गोलंदाज तयार असतील. सूरज नावाचा गोलंदाज आहे, क्रमांक 2चं षटक घेऊन आलाय. फक्त आणि फक्त सन्मान दिलाय. काय चेंडू असेल, या चेंडूला अशा पद्धतीने जर खेळून काढले तर त्या चेंडूची क्वालिटी किती चांगली आहे, गोलंदाजाने केलेला कमबॅक किती चांगला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला, नंतर वाईड चेंडू हाताळला, त्यानंतर एक विकेट काय मिळाली. गोलंदाजाने निश्चितच त्याचा रंग दाखवायला ते सुरुवात केली.
क्रिकेट इज अ जेंटलमॅन्स गेम आणि यावेळेस मात्र सन्मान दिला जातोय नंदनकडून. महत्वाचं आहे मित्रांनो, चांगल्या चेंडूचा सन्मान करणं तितकंच गरजेचं आहे आणि धावसंख्या थांबले ती म्हणजे खूप वेळापासून 21 वर. फुलटॉस आहे जे समोर आलं होतं त्याचा विचार न करता मागच्या बाजूने खेळून काढण्याचा प्रयत्न केला. असफल प्रयत्न, चेंडूने सरळ यष्टांचा वेध घेतला. क्रमांक 2 चा फलंदाज यावेळेस बाद होतोय हिंदवी. खूप जास्त फॉर्म मध्ये आहे. रबर बॉल क्रिकेट चांगलं खेळले आणि या हंगामाची सुरुवात देखील नंदनची खूप चांगली आहे. खूप म्हणजे खूप चांगली राहिली आहे. पण मात्र आजचा दिवस नंदन पाटीलचा ठरला नाही आहे. पहिल्या सामन्यामध्ये फक्त 0 धावा त्याच्या धावफलकावर होत्या. त्यानंतर आता 5 धावा करून बाद झाल्या. संघाला जेव्हा गरज नंदनची होती ती गरज मात्र पूर्ण करता आली नाही नंदनला. आता पुन्हा एकदा फ्रेश बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये हर्षल आणि कुणाल. जी चांगली सुरुवात झाली होती त्यानंतर मात्र हे गतिरोधक हे धक्के मात्र जिवारी लागतील हिंदवी प्रतिष्ठान काल्हेरच्या. अगोदरचा सामना आपण पाहिला, रोशनची धमाकेदार फलंदाजी होती आणि निश्चितच या अगोदर मी म्हटलो होतो की जुन्या वाटांवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटा चोखळता येत नाही. यावेळेस पाहायचे जुन्या वाटा इथे मात्र पूर्णपणे बंद झालेत. नवीन फलंदाज आलेत हर्षल आणि कुणाल. निश्चितच कशा पद्धतीने फलंदाजी करतात यानंतर त्यांची ही कसोटी इथे मात्र असणार आहे. कसोटी जिंदगी की नाही लेकिन कसोटी बॅटिंग की तो है. एज इज ओनली नंबर. मिस्टर विष्णू पाटील यांच्यासाठी नेहमीच मी हे वाक्य बोलत असतो. यावेळेस पुन्हा एकदा फक्त आणि फक्त सन्मान दिलाय. हा फलंदाज खरं तर डगआउट मधून येताना काहीतरी ठरवून आलंय असं निश्चितच त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. ज्या पद्धतीने फलंदाजी करतो जास्तीत जास्त वेळ खळपट्टीवर राहायचा आहे आणि त्यानंतर आक्रमणाला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने इथे मात्र या फलंदाजाचा मानस आपल्याला पाहायला मिळतो. 45 क्रॉस आहेत विष्णू पाटील आणि अजूनही ते यंग क्रिकेट खेळतात. हे असतात डेडिकेशन, ही असते इच्छाशक्ती आणि क्रिकेटवरचं प्रेम. त्यामुळेच मात्र एक लीड बॉलर पाठीचा कणा श्री गणेश क्रिकेट क्लब भरोडीचे विष्णू पाटील यांचं आगमन, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय व्यासपीठावर. सुरष्टर असतील धावपलकावर धावा आहे 23-23. दुसऱ्या क्रमांकाचं षटक इथे मात्र सुरू आहे. स्विच अटेम्प्टेड आहे आणि इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू जातोय. मान्य श्री दयानंद चोरखे स्टँडला सलामी देणारा हा चौकार. जाते 27 या आकड्यावर. आक्रमकता पाहायला मिळालेली आहे. जरी समान कालांतराने विकेट डाऊन होत गेले तरी देखील आता कुठेतरी ती पॉझिटिव्हिटी दिसते. पहिल्या सामन्यामध्ये विजयाची चव चाकल्यानंतर आता मात्र पराभवाच्या छायेत जायचं नाही हीच कुठेतरी मनीषा दिसते हिंदवी प्रतिष्ठान काल्हेरच्या संघामध्ये. त्याचमुळे स्टार्टिंग ऑर्डर जरी निकामी ठरली तरी देखील मिडल ऑर्डर हे जे दोन फलंदाज आहेत ते कुठेतरी धावांना वेग देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात. कुणालच्या बॅटमधून 2 दर्जेदार फटके आले. 6 धावांवर तो खेळतोय. हर्षलला अजूनपर्यंत संधी मिळाली नाहीये. बघूया त्या संधीचा फायदा होतील का. धावसंख्या थांबले 27 वर. वेलकम वेलकम प्रेमनाथ दादा भोईर. या स्पर्धेच्या दुपारच्या सत्रामध्ये निश्चितच आपलं आगमन झालंय. तुमचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक असं स्वागत असेल. तुम्हीच आयोजक आहात, आयोजकांकडून स्वागत होते असं आम्ही म्हणणार नाहीत. राजेश नावाचा गोलंदाज दुसऱ्या स्पेलमध्ये निश्चितच स्वतःला तयार करतील. या अगोदर आपण पाहिलं 2 षटकं होती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये खरं तर 13 धावा आल्या आणि चांगल्या पद्धतीने हा जो टेम्पो आहे तो सेट करत असताना फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलाय. टेम्पो खूप महत्वाचा शब्दाचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केलाय. समान गतीने तुम्हाला पुढे जावं लागेल, ना कमी ना जादा. आणि यावेळी कसं आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीने 14च्या धावगतीने जवळपास 27 धावा आहेत. आणि जर याच पद्धतीने खेळ झाला तर आपण पाहू शकतो 60 ते 70 धावा धावपलकावर असू शकतील. आणि या संध्याकाळी सत्रामध्ये ती मात्र सन्मानजनक धावसंख्या म्हणू शकतोय हिंदवी प्रतिष्ठान काल्हेरची. दुसऱ्या सत्रामध्ये आलाय राजेश नावाचा गोलंदाज. यावेळीचा पहिला चेंडू यावेळेस विचिट करायचे. जोरदार दाद मागितली जाते पंचांचं बोट आबाळाकडे आणि याच बरोबर क्रमांक 3चा झटका लागतो हिंदवी प्रतिष्ठान काल्हेर या संघाला. खूप चांगली या ठिकाणी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलेली आहे फलंदाजाने. पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याच्या अगोदरच त्याने खेळपट्टी सोडली होती आणि खूप कमी खेळाडूंमध्ये ही स्पोर्ट्समॅनशिप पाहायला मिळते. पण भिवंडीमध्ये मुख्यत्वे आपण कित्येक फलंदाजांना पाहिल्या जेव्हा हलकंसं चुंबन बॅट्स आणि बॉलचं होते त्यानंतर मात्र पंचांना देखील कदाचित तो आवाज येत नाही. पण खूप असे डेडिकेटेड प्लेयर्स आहेत जे त्यांच्या खेळामुळे ओळखले जातात. ते प्लेयर मात्र खेळ भावना जपतात आणि त्यांना ठाऊक आहे बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालाय, झेलचीच्या स्वरूपात मी बाद आहे, ते लगेचच तंबूच्या दिशेने रुख करतात. माणूस आहे, मॅन इज अ स्टॅच्यू ऑफ एरर असं म्हटलं जातं. चुका तर होणारच आहेत, परंतु झालेल्या चुकातून कुठेतरी सावरणं आपलं काम आहे ना. अशा वेळेस निश्चितच फलंदाज
अशा पद्धतीने ज्यावेळेस एज लागल्यानंतर स्वतः बाहेर निघतात त्यांच्या खेळाडू वृत्तीचं खरं तर कौतुक करावं लागेल. कोणताही खेळ असेल मित्रांनो, खेळामध्ये याच गोष्टींची गरज असते. आणि अशा पद्धतीने जर एखादा खरं तर फलंदाज वागत असेल तर दुसऱ्या इतर प्लेयर्सला त्याची प्रेरणा निश्चितच इथे मात्र मिळत असते. गोलंदाज राजेश याला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. राजेश लेफ्ट आर्म ओव्हर. हो, यावेळेस मात्र कव्हर रिजन मध्ये बॉलला ड्राईव्ह केलं जाते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, वेगाने चेस केला जाईल. बॉल खूप चांगला स्टॉप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल. 3 धावा देखील शिताफीने तत्परतेने तन्मयतेने कंप्लीट केले जाते. 3 धावांची वाढ, धावसंख्या जाते 3 ने पुढे पोहोचते 30 या आकड्यावर. या अगोदरच्या बॉलवर विकेट डाऊन झाला होता, त्यानंतरच्या 3 धावा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप महत्वाच्या होत्या शेळके सर. अगदी बरोबर. विकेट पडल्यानंतर त्यानंतरचा चेंडू खरं तर गोलंदाज वेगवेगळ्या मूडमध्ये असतो आणि त्यावेळेस त्याला एन्काउंटर जर तुम्ही एक फलंदाज म्हणून अशा पद्धतीने आणि तिहेरी धाव, एखादी धाव असते तर ठीक आहे, 3 धावा जर येत असतील तर निश्चितच गोलंदाजाच्या विरुद्ध निश्चितच अशा पद्धतीने तुम्ही ही जी तुमचं हे जे पाऊल आहे चांगल्या पद्धतीने टाकले असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज तयार असतील. यावेळेस 6 चेंडू आहे, याही वेळेस उडून दिलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून पाहिजे. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे तर चांगल्या पद्धतीने नाही आहे, परंतु क्षेत्ररक्षण मात्र झालंय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवला जातोय, फेकला जातोय. यावेळेस 2 धावा घेण्याची संधी असेल. 2 धावांनी धावफलक 2 ने वाढताय आणि जाऊन पोहोचलेला आहे 32-32. दोन्ही बॅटर्स कव्हर्सला खूप चांगलं खेळत आहेत आणि हे महत्वाचं आहे मेरिटवर खेळणं. आणि दोन्ही फलंदाज आता मेरिटवर खेळत आहेत. एरियल रूट यूज नाही करत आहेत, मात्र मैदानाच्या समतल चांगली फटकेबाजी या ठिकाणी. या स्पर्धेमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच सन्माननीय मौसमजी पाटील उद्योजक यांचं आगमन झालं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत असेल. त्याचबरोबर त्यांच्या साथीने करण पाटील हेही मान्यवर या व्यासपीठावर त्यांचंही मार्गक्रमण झालंय आणि निश्चितच आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील प्रोत्साहित केलं जाते स्पर्धकांना. त्यांच्या माध्यमातून देखील पारितोषिके जाहीर केली जातात. सन्माननीय मौसमजी पाटील जे उद्योगपती आहेत भरोडीचे, त्यांच्या माध्यमातून देखील भरीव सहकार्य प्रत्येक आयोजकांना केले जाते. महत्वाचं आहे जेव्हा आयोजक आयोजन करतात त्यावेळेस शुभेच्छा, आशीर्वाद, देणगी या गोष्टी असणं गरजेचं आहे. आणि विष्णू पाटील यांचं जे आयोजन आहे, श्री गणेश क्रिकेट क्लब भरोडीचं जे आयोजन आहे, या स्पर्धेला मात्र कित्येकांनी देणगी किंवा शुभेच्छा, आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळे मात्र हा पहिला दिवस एका चांगल्या पद्धतीने आपण साजरा करतोय या मैदानावर. अगदी बरोबर. अशा पद्धतीचं आयोजन जर करायचं असेल तर असं म्हणतात गाव करी ते राव काय करी. निश्चितच एका माणसाचं काम नाही, सांघिक काम असतं आणि प्रत्येक स्तरातून सहकार्य येणं क्रमप्राप्त असतं, अपेक्षित असतं. आणि निश्चितच यावेळेस या दैदिप्यमान अशा आयोजनासाठी ते सहकार्य ते मात्र मिळालेलं आहे आणि सर्व दात्यांचं निश्चितच या आयोजकांकडून आपण मनीष पाटील सर ऋण व्यक्त करूया. गोलंदाज तयार. इथेही एरियल रूटनं खेळायचंय. बॅट पॅडच्या मध्ये कोणताही संपर्क नाही. काय गोलंदाजी आहे, अप्रतिम पिचून मारा इथे मात्र केला जातो. भेदक गोलंदाजी. प्ले अँड मिस खेळायचा प्रयत्न तर झालाय जरूर, पण मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाच समन्वय होत नाहीये. अक्षरशः अडवलंय राजेशने या बॉलवर मिस्टर कल्पेश आणि बंडू मात्र कुठेतरी पडझडीमध्ये जाणवत आहेत. 5व्या आणि 6व्या क्रमांकावर आलेले फलंदाज. धावसंख्या थांबले 32 वर. राजेश इथे फुल टॉस करून घेऊन मारायचा आहे. चेंडू फळीचा यावेळेस संपर्क नाही आणि याही वेळेस निर्धाव चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी ते मात्र भेदक मारा. या अगोदर आपण म्हणतोय पहिल्या सत्रामध्ये आले होते त्यावेळेस निश्चितच 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र ती सुधारले राजेश नावाच्या गोलंदाज. यावेळेस दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये निश्चितच आपण पाहतो फक्त आणि फक्त 5 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केल्या जातात. 32 धावा धावफलकावर आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली या ठिकाणी वापसी केली ती म्हणजेच जय महाराष्ट्र धामणगावे सिंगे. नक्कीच आपण 3 षटकं संपलेले आहेत. आपण आपल्या स्वप्नीला संधी देऊया आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. कमॉन स्वप्नील.
गाणं वाजवायचंय हे मात्र आमच्या स्वप्नीला चांगलंच ठाऊक आहे आणि खूप चांगलं संगीत या ठिकाणी स्वप्नीलने आमच्यापर्यंत आमच्या कानांपर्यंत पोहोचवलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 32 झाली आहे. टीम हिंदवी प्रतिष्ठान कालेर. संगीतात फार मोठी जादू असते. अलीकडच्या काळामध्ये पाहिलं तर निश्चितच म्युझिक थेरपी आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांवर उपचार केले जातात आणि निश्चितच अशा पद्धतीचं संगीत ऐकवण्यासाठी स्वतःला मात्र त्यांनी तयार ठेवायची ही विनंती आहे. गोलंदाज तयार क्रमांक 4 साठी हरीश. हरेश बॉलिंग ट्रॅकवर लोडा एंड करून तुम्हाला पाहायला मिळते. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर डावखुरा फलंदाज तुम्ही पाहताय मिस्टर बंडू. चौथ्या षटकाची सुरुवात. बंटू पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधला बॉल कनेक्ट करायचा होता. कॉर्नर रिजन मध्ये खेळून काढायचा होता, मात्र समन्वय व्यवस्थित होऊ शकत नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वचक आता गोलंदाज बसवण्यासाठी सुरुवात करतायत. हरेशने चौथ्या षटकाची सुरुवात खूप चांगली केली आहे. पहिला बॉल डॉट, धावसंख्या थांबले 32 या आकड्यावर. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी. राजेशने देखील तितकाच चांगला कमबॅक करून दिलेला आहे, कारण या तिसऱ्या षटकामध्ये फक्त खर्च केल्यात 5 धावा आणि मिळवले 2 विकेट. पुन्हा एकदा हरेश राईट आर्म ओव्हर. यावेळेस लेग साइड सोडून जाणारा बॉल आहे आणि यस पंचाच्या माध्यमातून वाईट बॉल चिकून एका धावेची वाढ, धावसंख्या जाते ती म्हणजे 33 वर. चौथा षटक प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडू फार चांगला होता. यानंतर दिशेमध्ये थोडासा बदल होतोय, दिशा भरकटली जाते आणि एकदा प्रयत्नांची दिशा भरकटली की दशा मात्र होतेच. दशा आणि दिशा बदलायला वेळ लागत नाही आणि यावेळेस मात्र कुठेतरी जो लईमध्ये गोलंदाजी करत होता ती लय कुठेतरी सुटते. पाहूया कमबॅक करेल. या चांगला कमबॅक आहे. ब्लॉकआउट डिलिव्हरी सर्वक्षेत्र खेळून काढलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही आहे. डीप म्हणून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत 2 धावांचा कॉल होता, ओळखलंय आणि बॅटिंग एंडला थ्रो केलाय. चांगल्या पद्धतीने हा नकार दिला जातोय. चांगलं बॉन्डिंग ज्या ठिकाणी बंटू आणि कल्पेशचं पाहायला मिळते. एका धावेची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. क्रमांक 4चं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत आपण पाहतो तर फक्त आणि फक्त 4च चौकार आलेले आहेत आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 5 गडी बाद झालेत. एक षटकार आलाय मोठा फटका खरं तर आणि मोठे फटके मारण्याची इथे मात्र चेष्टा केली जाईल. यानंतर आपल्याला पाहिजे हरेश पुन्हा एकदा तयार असतील. कल्पेश आणि बंटू नावाचे 2 फलंदाज यावेळेस त्यांना तयार व्हावं लागेल. अजूनपर्यंत कल्पेशला खातं खोलता आलं नाहीये. धावसंख्या थांबले 34 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, मैदानाच्या संपर्क कावडपेट ड्राईव्ह मिड विकेट रिजन मध्ये डीप म्हणून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत फेक करेपर्यंत एकच धाव पूर्ण करता आले. आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार होते, यात वेळ मात्र शंका नाहीये. धावांना रोख लावण्यासाठी हे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणाचं कॉम्बिनेशन चांगलं ठरते. समोर ठेवला जातो चेंडू. ज्यावेळेस इतका तुमच्या शरीराच्या अगदी समोर असेल त्यावेळेस कोणत्याही पद्धतीने तुम्हाला जागा मिळत नाही. खरं तर तुमची बॅट लिफ्ट आहे तिथपर्यंत पोहोचत नाही आणि मोठा फटका खरं तर हवेत फटका तुम्ही खेळू शकत नाही. यावेळेस कार्पेट ड्राईव्ह पाहिला, 1 धाव आलेली आपल्याला पाहायला मिळाली. हर्ष आतापर्यंत 3 धावा खर्च केले. दर्जेदार षटक हे चौथा आतापर्यंत हर्षने हाताळले. यावेळेस बॉलला उडवलंय, हुक केलंय, पाठवून दिलंय, ते म्हणजेच लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. या खूप जास्त गरज होती आणि तो योग्य त्या वेळेत आलाय. 6 धावा. पिकअप शॉट होता आणि निश्चितच आठवण झाली साऊथ आफ्रिकेचा ओपनर क्विंटन डी कॉक. अशा पद्धतीचे फटके खेळताना त्याला बऱ्याचदा आपण पाहिले. मुंबई इंडियन्स कडून ओपनिंगला येत आल्यानंतर अशा पद्धतीचे बरेच फटके दरम्यान त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. अप्रतिम फटका होता. धावफलक 6 फ्लाय झालाय आणि 41 पर्यंत जाऊन पोहोचलाय. 41. आता चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय. कुठेतरी पडझड तिसऱ्या षटकामध्ये झाली होती, त्या पडझडीला बाजूला सरत हा षटकार मात्र कुठेतरी आत्मविश्वास वाढवणारा आहे, कमबॅक करून देणारा आहे. पुन्हा एकदा हरेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. आतापर्यंत बॉल्स फेकून झाले या षटकातले 4, धावसंख्या झाले 41. पुन्हा एकदा हरीश राईट आर्म ओव्हर. यावेळेस मिस टाइम होता, पण मात्र खाली क्षेत्रामध्ये हा बॉल जाऊन लँड होतोय. स्क्वेअर लेग रिजन म्हणून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत थोडीशी दमछाक झाली आहे. बॉडी बॅलन्स चुकलाय, बॉल कलेक्ट नाही होत आहेत. त्या ठिकाणी बॅकअप तर मिळते, पण 2 धावा काय रोखू शकत नाहीये. 2 धावांची वाढ आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर मिस्टर ज्ञानेश्वर मुकादम सांगताय धावसंख्या झाले 43 धावा. बंदे में है दम, नाम है ज्ञानेश्वर मुकादम आणि हे काय चांगलं स्कोरिंग त्याच्या माध्यमातून आम्ही पाहतोय. शांत सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे, नॉलेजेबल आहेत आणि बऱ्याचदा या निश्चितच समालोचकांना त्यांची मदत होत असते आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. गोलंदाज तयार हरेश. धावसंख्या 43. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता, आउटसाइड एज लागते. कॉट बाइंडच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद आणि ही जी पार्टनरशिप क्रिएट होती ती त्या पार्टनरशिपचा अडसर दूर केलाय बॉलर हरेशने. विकेट डाऊन.
बाहेरवाड, नो टीम मीटिंग इन ग्राउंड महत्वाचं आहे मित्रांनो. यानंतर अजून एक सामना आम्हाला 5 षटकांचा कंप्लीट करायचा आणि तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहे हिवाळ्याचे दिवस आहेत, दिवस छोटा रात्र मोठी, रात्रीचं क्रिकेट नाही आहे, हे दिवसाचं क्रिकेट आहे. त्यामुळे मात्र आम्ही देखील बांधील आहोत. आयोजकाच्या वतीने या सूचना केल्या जातात. एक डाव तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करावंच लागेल. धावसंख्या झाले 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा. एक षटक यानंतर निश्चितच टाकलं जाणार आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहू शकता कोणता गोलंदाज यावेळेस गोलंदाजीसाठी तयार असतील. फलंदाज या अगोदर बाद होण्यापूर्वी निश्चितच 6 चेंडूंचा सामना केला. व्यक्तिगतरित्या 10 धावा धावपलकर जोडल्यात आणि चांगली फलंदाजी दरम्यान या फलंदाजाची म्हणता येईल. धावपलकर धावा यावेळेस आहेत 43 आणि शेवटचं षटक यानंतर प्रगतीपथावर आहे. या षटकामध्ये मला असं वाटतं 15 धावा जर धावपलकावर लागल्या 14 ते 15 तर कुठेतरी या धावपलकाला योग्य आकार आला आहे असं म्हणता येईल. आणि 5 धावा खर्च करण्याचा प्रयत्न नक्कीच जय महाराष्ट्र धामणगाव संघाचा आयुष करणार आहे. पाहूया कुठला खेळाडू आपल्या स्वप्नांना या ठिकाणी पूर्ण करतोय. यावेळेस बॉल हवेत आहे. जितकी जास्त उंची तितकंच जास्त अंतर. बॉल सीमारेषेच्या बाहेर, शुभ अंतर, षटकार. या अगोदर उल्लेख केला होता 2 गाणी आहेत. या अगोदरचं गाणं होतं माझा गाव, पहिला गाव माझा जांबारी होता. आणि त्यावेळेस कशा पद्धतीने घरं असायची, कौलारू घरं असायची, सारवण असायचं, गोधन असायचं, हे त्या सगळ्या गोष्टीचं वर्णन त्यावेळेस होतं. आणि आता मात्र गावामध्ये लोढा आल्यानंतर काय परिस्थिती आहे याचं एक चांगल्या पद्धतीचं उदाहरण देत असताना हे संगीत दरम्यान समर्पक संगीत ऐकवलं गेलं डीजे स्वप्नील याच्या माध्यमातून. परिसराचा विकास देखील तितकाच महत्वाचा आहे, पण आपला स्वतःचा देखील सर्वांगीण विकास होणं तितकंच गरजेचं आहे. आणि भिवंडी परिसरामध्ये मात्र सर्व जे ग्रामस्थ मंडळी आहेत ते आपल्या गावचा विकास देखील करतात आणि आपल्या परिसराचा विकास देखील करतात, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने. धावसंख्या झालेली आहे 49 धावा आणि पहिल्याच बॉलवर मात्र एक धडाकेबाज षटकार आलाय बॅटर कल्पेच्या बॅटमधून. आयुष तयार असतील यावेळेस. कल्पेश याच्यासाठी फुलटो असा आहे, फुल टोल वसूल करता आला नाही. इथे झेल घेण्याची संधी स्वीकारली जाते. अप्रतिम झेल आणि फलंदाज कल्पेश यांनी यावेळेस रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि तंत्रज्ञानाची गरज आहे, तर तंत्रज्ञानाचा फायदा देखील या ठिकाणी उचलण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो. आयोजकांच्या वतीने एक रिव्ह्यू या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाने घेतलेला आहे बीमरसाठीचा. जर पण या बॉलवर जर बीमर घोषित केला गेला तर जीवनदान देखील मिळणार आहे आणि पुढच्या बॉलवर फ्री हिट खेळण्याची संधी फलंदाजाला मिळेल. तुर्तास या बॉलवर फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद झालाय, पण ऑफिशियली बाद झालाय की नाही झालाय ते आपल्याला तिसरे पंच दाखवतील. चला पंचांनी यायचंय आणि बीमर चेक करायचंय. खूप चांगलं नियोजन या ठिकाणी श्री गणेश क्रिकेट क्लब भरोडी संघाने केलेल्या GTC लाईव्हची टीम खूप चांगलं काम त्या ठिकाणी करते आणि खरंच क्रिस्टल क्लिअर नेटवर्क 4 कॅमेऱ्यांच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचवते. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे वेस्ट हाईट नो साठी. पंचांनी मात्र तो नो बॉल दिला नव्हता आणि आता त्यासाठी मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाने या ठिकाणी DRS घेतलेला आहे. दरम्यान आम्ही उद्याचे लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवते. हा नो बॉल आहे, पुढचा बॉल फ्री हिट आणि फलंदाजाला मिळते जीवनदान. उद्याचे सामने असणार आहेत रणजित स्पोर्ट्स कासरवली विपक्ष DS नावा सकाळी 9 वाजता. त्यानंतर कुडूस 11 कुडूस विपक्ष द ग्रेट मराठा जुचंद्र. तिसरा सामना असेल जॉली कामतकर विपक्ष हर्ष एंटरप्राइजेस धान्यू आणि चौथा सामना असेल करेश 11 भादवड विपक्ष स्वर्गीय सुदेश दादा 5151 कामोटे. सर्व संघांनी दिलेल्या वेळेत हजर राहायचंय. यानंतर पुन्हा एकदा आम्ही हा डाव संपल्यानंतर या वेळापत्रकाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पुढचा बॉल फ्री हिटच्या बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हवेत खेळले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय लॉंग ऑफचा. दरम्यान 2 धावांचा कॉल आहे. 2 धावांचा कॉल केला जातोय. पूर्ण फ्री हिटच्या बॉलवर मिळत आहेत 2 धावा. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या झाली 53. एवढ्या लवकर ते पोहोचू शकत नाही. धावसंख्या 53 झाली. बॉल्स फेकून झाले या षटकातले आतापर्यंत 2. चांगला कमबॅक या ठिकाणी आयुषने केलेला आहे. बघा महत्वाचं आहे कमबॅक करणं. स्लॉग ओव्हरची जबाबदारी तुम्ही स्वीकारली आहे आणि जबाबदारी स्वीकारताना मात्र ती सकारात्मक तुमच्याकडे असली पाहिजे. हो आणि आता मात्र हा बॉलर पंचांचा इशारा येईलच काय तो अधिकृतरित्या हा गोलंदाजी करू शकणार नाहीये, कारण एका षटकामध्ये 2 बीमर्स या ठिकाणी हाताळल्यानंतर मात्र आता बदली गोलंदाजाला या ठिकाणी बोलवावं लागेल. दरम्यान हा बॉल नो आहे. धावसंख्या जाते 54 या आकड्यावर.
54 रन्स. 4 बॉल्स अजूनही बाकी आहेत या षटकातले आणि 4 बॉल्स हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला इकडे या ठिकाणी वापरात घ्यावं लागणार आहे. ते म्हणजे टीम जय महाराष्ट्र धामणगावला. 2 बिमर्स चेंडू हाताळलेले आहेत. शरीरवेधी हे बॉल होते, शरीराला इजा करणारे हे बॉल होते. पंचांनी मात्र वारंवार ती सूचना देखील केली होती की यानंतरचा पुढचा बॉल जर बिमर हाताळला तर तुम्हाला हे षटक फेकता येणार नाही. तरी देखील मात्र ग्रिपिंग व्यवस्थित झाला नाही बॉल आणि त्यानंतर पुढचा बॉल बिमर आहे. पुढचा बॉल देखील फ्रीट असेल. जो नवीन फ्रेश बॉलर या ठिकाणी गोलंदाजी करेल त्याचा पहिला बॉल फ्रीटचा असेल. स्वतःच्या शरीराचा समतोल राखू शकला नाही गोलंदाज आणि फलंदाजाच्या शरीराला तिथे मात्र कदाचित इजा झाली असती. पाहायचं आहे, कंट्रोल असणं फार गरजेचं आहे, नियंत्रण असणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. पाहायचं आहे गोलंदाज यावेळेस बदलला जाईल आणि यानंतर येणारा पुढचा चेंडू हा निश्चितच फ्री हिट असेल. तेजस गोलंदाजीवर येतोय 4 बॉल्स फेकण्यासाठी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी धावसंख्या झाली ती म्हणजेच हिंदवी प्रतिष्ठान कालेर संघाची 54 धावा, गडीबाद झालेत 5. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. किती चांगलं चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसते. प्रत्येक संघ आपल्या स्वतःच्या गणवेशामध्ये आहे. कुठेतरी क्रिकेटचं एक विकसित स्वरूप तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा बॉल फ्रीटच्या बॉलवर मात्र कार्पेट ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक फंबल झाला. दुसऱ्या धावासाठी मात्र कॉल दिला गेला नाहीये. घाई दिसत नाहीये कारण धावसंख्या झालेली आहे आणि यावेळेस मात्र जास्त घाई न करता आत्मीयतेने खेळण्याचा प्रयत्न, एकाग्रतेने खेळण्याचा प्रयत्न हिंदवी प्रतिष्ठान कालेर संघ करते. ते मैदानाच्या आतमध्ये दिसते. धावसंख्या झाले 55. टेनिस क्रिकेट खेळत असताना या लेवलला तुम्ही प्रत्येक गोष्टीचा निश्चितच चांगल्या पद्धतीने गांभीर्याने विचार केला पाहिजे. मग तुमची फिल्डिंग असो, तुमचं कॅचिंग असो, बॉलिंग असो आणि रनिंग त्याचाच एक प्रकार आहे. तुम्ही जर इथे मात्र मला असं वाटतं वडवली बी संघ जर खेळत असता तर दुसरी धाव पूर्ण होऊन तिसरीसाठी ते निघाली असते. अशा पद्धतीची चपळता असणारेही संघ दरम्यान आपण या विभागात खेळताना पाहतो. गोलंदाज तयार असेल. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होते तेजस. पुढचा बॉल पंचांच्या डावीकडून चांगला बॉल आहे. अपील तर केले गेले आउटसाइड द ऑफस्टिक. हा बॉल इम्पॅक्ट करणारा होता. पंचाने ते दर्शवले. शरीराचा वेध घेणारा बॉल आहे म्हणजेच काय लेग बायच्या स्वरूपातले एक धाव ऍड केली जाईल. खूप चांगलं षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे. बॉलर बदली बॉलर तेजसने. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 56 धावा. चांगले बॉल हाताळलेले आहेत. बघा यासाठी तुमच्या संघामध्ये वेगवेगळे पर्याय अवेलेबल असणं गरजेचं आहे आणि हा पर्याय अवेलेबल होता आणि चांगली गोलंदाजी तेजसची. अगदी चांगली गोलंदाजी आहे. खरं तर सुरुवातीला त्याकडे कर्णधार का गेला नव्हता याचं कारण त्यांनाच माहीत असेल, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत सक्सेसफुल राहिलाय. धावसंख्या झाली 56, 56. लोब फुल टॉस होता. ड्राईव्ह केलं जात आहे व्यवस्थित. परिपक्वता नव्हती या स्ट्रोक मध्ये. मिड विकेट रिजन मध्ये डीप म्हणून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत एकच धाव गोळा करता आलेली आहे. चांगला थ्रो त्या ठिकाणी. स्ट्राईक एंडला धावसंख्या 57 झाले. बॉल्स फेकून झालेत या षटकातले एकूण 5. शेवटचा बॉल असेल. चांगला कमबॅक आणि चांगली या ठिकाणी वापसी केली तेजसने. या अगोदर फलंदाज मला असं वाटतं मोठा फटका का खेळू शकला नाही. अपराईट पोझिशन मध्ये उभे होते आणि लेग साईड रिजन करण्यासाठी तयार होते, क्लिअर करण्यासाठी तयार होते, तरी चेंडू फाईचा चांगला संपर्क दरम्यान आपण पाहिला नव्हता. एक धाव आली. धावफलक एकने वाढून 57 पर्यंत गेलेलं आपण पाहिलं. स्ट्राईकवर बॅटर रेडी. हे यावेळेस मात्र पोझिशन पूर्णपणे चुकली होती. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयास केला गेलाय. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. धावचीची संधी असेल आणि यावेळेस मात्र शेवटच्या बॉलवर वन शॉट आणि धावचीच्या स्वरूपाला फलंदाज बाज म्हणजे एकही धाव धावफलकामध्ये रेकॉर्ड केली जाणार नाही आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय आणि पहिल्या डावामध्ये 30 बॉल्स मध्ये 57 धावा गोळा केलेल्या आहेत हिंदवी प्रतिष्ठान कालेर टीमने आणि 30 बॉल्स मध्ये 58 धावा पूर्ण कराव्या लागतील. ते म्हणजे टीम जय महाराष्ट्र धामणगाव संघाला. तर पाहूया कुठला संघाचा पलडा भारी पडणार आहे. नाण्याची एक बाजू आपण पडताळलेली आहे आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला पाहण्यासाठी आपल्याला दुसऱ्या डावात जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल केला जाईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल ओमकारजी शिट्टे आणि विशालजी पाटील. ओव्हर टू यू ओमकारजी शिट्टे आणि विशालजी पाटील.
डाऊन करताना भरपूर साऱ्या अडचणी इथं नक्की निर्माण होणार आहे टीम जय महाराष्ट्र धामणगावला. कारण टीम कालेरकडे देखील चांगली बॉलिंग लाईनअप आहे, म्हणजे ही मॅच आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळेल या सायंकाळच्या सत्रामध्ये. आणि सर्वप्रथम नक्की या सायंकाळच्या सत्रामध्ये जे मान्यवर आणि प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी आमच्या आयोजनाच्या वतीनं स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती व स्वर्गीय आत्माराम आप्पा स्मृती चषक 2021च्या या भव्य दिव्य पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या इनिंगचा जर आपण विचार केला तर भरपूर चांगले क्रिकेट आपल्याला टीम काल्हेरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. उल्लेख करू आपण रोशनचं भरपूर चांगली बॅटिंग गेली, त्यानंतर कुठे ना कुठे अंतिम चरणामध्ये कल्पेशची देखील चांगली बॅटिंग आपण बघितली आणि ते याच बॅटिंगच्या जोरावर टीम काल्हेरने अवघ्या 5 षटकांमध्ये 57 बनवल्या आणि 58 धावा आता इथं चेस करायचे असतील टीम धामणगावला. या मॅचमध्ये फर्स्ट मॅचमध्ये आपण बघितलं टीम धामणगावने भरपूर चांगलं क्रिकेट दाखवलं, पण इथनं चॅलेंज थोडंसं मोठं आहे कारण समोर एक क्वालिटी बॉलिंग लाईनअप असेल. चला विनंती असेल ओपनिंग पॅर लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं, कारण मित्रांनो अजून देखील एक मॅच बाकी आहे. ओपनिंग पॅर 58 धावा बनवायच्यात, म्हणजे जर विचार करायचा झाला 5 षटकांमध्ये पॉवर प्लेचे 2 ओव्हर असतील, त्या 2 ओव्हरचा मी तर म्हणेन फायदा घ्यावा लागेल टीम दामणगावच्या बॅट्समनला आणि एक चांगल्या स्टार्टची आवश्यकता. ओपनिंग पॅरवर भरपूर काही इथं निर्भर असेल. ओपनिंग पॅर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन निलेश आणि त्याच्या समेत फर्स्ट मॅचचा हिरो अर्थातच सतीश इथनं बॅटिंगला जातो. फर्स्ट मॅचमध्ये नक्कीच भरपूर चांगली बॅटिंग आपण सतीशची बघितली होती आणि या मॅचमध्ये देखील तशाच काही बॅटिंगची गरज आहे, कारण 58 धावा एक चांगला टोटल आहे या इव्हिनिंग सेशनमध्ये. नक्कीच एक चांगलं लक्ष सेट झालं. 58 5 ओव्हरची मॅच, संध्याकाळचं सत्र क्रिकेटसाठी आयडल कंडिशन्स आहेत आणि सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. निलेश आणि सतीश आणि बॉलिंग ट्रॅकवरती आलाय पहिलं षटक घेऊन, तो म्हणजेच रोशन महात्रे. कुदरत का एक खेल पुराना है, हर एक को जीवन का मूल्य चुकाना है. कोई धकेल रहा है तो कोई कर रहा है संघर्ष. जन्म से शुरू हुआ इस सफर, मौत तक पहुंचना है. आणि इथून सुरुवात होईल पहिल्या बॉलपासून 58 पर्यंत जाण्याची आणि 58 जाण्यापर्यंत एका बाजूला जय महाराष्ट्र धामणगावचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला त्या रोखण्याची जिद्द घेऊन इथे गोलंदाज हिंदवी प्रतिष्ठान काले संघाचे. ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम. मॅच सुरू होतीये, या ऐकूया इनिशियल ओव्हरसाठी सरवलीचा एक गोड आवाज विशाल पाटील यांना कॉम्बॉक्स मधून. थँक्यू ओमकारजी शेट्टे सर. चला मॅचच्या दिशेने जाऊया. ओपनिंग पॅर मैदानाच्या आतमध्ये निलेश आणि सतीश, पॉवर प्लेची पहिली ओव्हर आणि रोशन म्हात्रे सर का एक चांगला गोलंदाज तुम्हाला फर्स्ट ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. पहिल्याच बॉल बघा, भरपूर चांगली लाईन आणि इथनं सन्मान देण्यास भाग पडलं बॅट्समन निलेशला. फर्स्ट बॉलवर इथनं सिंगल कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या मदतीने ऑफ द मार्क झाला बॅट्समन निलेश आणि ऑफ द मार्क झाली आहे टीम जय महाराष्ट्र धामणगाव. सिंगल आली या फर्स्ट बॉलवर आणि कुठे ना कुठे 58 धावा चेस करण्याच्या अनुषंगाने मी तर म्हणेल चांगल्या सुरुवातीची गरज आहे. पहिल्या मॅचमध्ये या दोन्ही खेळाडूंनी भरपूर चांगलं क्रिकेट दाखवलं. स्पेशली आपण सतीशचा उल्लेख करू, चांगली बॅटिंग राहिली, बट इथनं रोशन म्हात्रे नावाचं एक चॅलेंज असेल. इथनं बघा मिस टायमिंग, पहिलाच बॉल हवेमध्ये आणि या मॅचची महत्त्वपूर्ण विकेट. कुठे ना कुठे ज्या बॅट्समनने पहिल्या मॅचमध्ये अक्षरशः मैदान गाजवला होता, त्या महत्त्वपूर्ण बॅट्समन या महत्त्वपूर्ण सिच्युएशनमध्ये टीमला निराश करतोय. पहिला झटका आणि सर्वात मोठा झटका सतीशच्या स्वरूपामध्ये. खरं धामणगाव जेवढी त्याच्या बॅटिंगची वाट नव्हती पाहत ना, तेवढे मी पाहत होतो. मात्र थोडंसं नाराज केलं या मॅचमध्ये. सतीशना फार अपेक्षा होत्या त्याच्या बॅटमधनं की या मॅचमध्ये तो रन बनवेल. मात्र रोशन म्हात्रे समोर होता, लेफ्ट हँडेड अगेन्स्ट लेफ्टी बॅट्समन, हे फार मोठं ॲडव्हान्टेज होतं. खरं तर फलंदाजानं इथे त्याचा फायदा उचलायला हवा होता. मात्र रोशन म्हात्रेनं देखील ट्रॅप बनवले आणि त्यामध्ये सतीशला त्यानं फसवलं. चलना पड़ता अंगारों पर इतिहास रचने को, बिना ताकत झोंके तो एक जर्रा भी हिल नहीं सकता. संघर्ष ही दिलाता एक इंसान को मुकाम उसका, बिना मेहनत के कोई फल भी कभी नहीं मिल सकता. आणि अगदी रोशन म्हात्रेनं तेच केलं. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली, ती म्हणजे सतीशची आणि नवीन फलंदाज नंबर 3 वरती दाखल झालाय राजेश. या गोष्टीमधनं विशाल तू काय शिकलास? ते क्रिकेट जिथे राजाचा रंग, हिरोचा झिरो, झिरोचा हिरो, या सगळ्या गोष्टी बनायला हा वेळ लागत नाही. मग आता मॅच अजूनही संपली नाही आहे. ना मिले मंजिल तो मुकद्दर की बात है, गुना तो तब है जो जीवन में संघर्ष न रहे. आणि या मॅचमध्ये संघर्ष आता मोठा झालाय, तो म्हणजे जय महाराष्ट्र धामणगाव क्रिकेट संघासाठी. आणि कुठे ना कुठे बघायचं झालं की टार्गेट थोडा मोठा आहे आणि त्या सिच्युएशनमध्ये महत्त्वपूर्ण बॅट्समन खूप लवकर बाद झाला, पण माझी अजून बाकी आहे. इथनं देखील चांगली बॅटिंग गेली, कमबॅक होऊ शकते. अपील आणि यस, फिंगर अप.
काय सुरुवात केली 58 धावा डिफेंड करताना. एक महत्वाचा गोलंदाज रोशन म्हात्रेने इथे डबल ब्लो जुने की विकेटचं पतन. यावेळेस बॅट्समन राजेशला देखील वापस जावं लागेल. थोडंसं कठीण होईल बिकॉज जर विचार केला फर्स्ट बॉलवर सिंगल बट त्यानंतर सलगचे 2 झटके आणि रोशन मात्रे ऑन हॅट्रिक. अजून देखील या टुर्नामेंटमध्ये आपण विकेट हॅट्रिक बघितली नाहीये बट ज्या प्रकारे सुरुवात केली या ओव्हरमध्ये अपेक्षा करूया की या फर्स्ट आपल्याला विकेट हॅट्रिक पाहायला मिळू शकते. बट त्याच पलीकडे जर आपण विचार केला टीम जय महाराष्ट्र जामनगावच्या माध्यमातून तर एक पार्टनरशिपची गरज आहे. कारण ज्या बॅट्समनकडून अपेक्षा होत्या सतीश त्यांनी निराश केलं. त्यानंतर राजेश क्रमांक 3 आले त्यांनी देखील निराश केलं. तर क्रमांक 4 इथनं आयुष आलेत आणि आयुष आणि निलेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक पार्टनरशिप इथनं जर बनली तर डेफिनेटली मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. कारण 58 धावा 5 षटकामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर वेळेला हे समीकरण आपण चेस डाऊन होताना बघितलंय. पण चांगली बॅटिंग करावी लागेल कारण एका बाजूने रोशन मात्र भरपूर चांगली गोलंदाजी करतो. हॅट्रिक बॉल आणि यावेळेस देखील बघा लाईन भरपूर चांगली होती. हेलिकॉप्टर उडवायचा होता बट बॉल काऊ कॉर्नर रिजममध्ये जातो. एक सिंगल इथं कंप्लीट केली जाईल. या पहिल्या षटकाचा खेळ इथं दमा सुरू आहे बट कुठे ना कुठे या मॅचमध्ये सध्याच्या घडीला पकड मजबूत असेल टीम काल्लेरची. कारण जेव्हा तुम्ही 58 धावासारखा टार्गेट डिफेंड करतात तर फर्स्ट ओव्हरमध्ये तुम्हाला गोलंदाजीमध्ये चांगली सुरुवात मिळणं गरजेचं आहे आणि भरपूर चांगली सुरुवात या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघितली आहे. कुठे ना कुठे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पॉवर प्लेमध्ये काय बघतो मोस्टली जास्तीत जास्त रन्स बनताना बघतो बट त्या पलीकडे इथनं बघा भरपूर चांगली गोलंदाजी या फर्स्ट ओव्हरमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस देखील लाईन चांगली आहे. सन्मान देण्यास इथनं सातत्याने भाग पाडतोय गोलंदाज रोशन मात्र बॅट्समनला. यावेळेस देखील एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि या षटकामध्ये जितकं कौतुक करावं तितकं कमी येऊन करतात. फक्त आतापर्यंत ज्या धावा गेल्यात 3 आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट्स काढले. अतिशय चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो की ड्रीम स्टार्ट एक स्वप्नावर सुरुवात मिळाली आहे हिंदवी प्रतिष्ठान काल्हेरला ती म्हणजे रोशन म्हात्रेकडनं. स्ट्रायकर इनला बॅटिंगसाठी आता तयार आहे. फलंदाज आयुष पहिल्याच बॉलवरती तो रन बॉल 100च्या स्ट्राईक रेटनं सिंगलनं डावाला सुरुवात करतोय. लेफ्ट आर्म बॉलर आणि त्याच्या अगेन्स्ट इनसाइड आउट लाजवाब लाजवाब एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मागचे 5 चेंडू राहिले रोशन म्हात्रेच्या नावावरती आणि शेवटी थांबून थांबून ज्यावी वाट पाहून थकला गेला धामणगाव त्यावेळी संघर्षाचा हाला चौकार. रात नहीं ख्वाब बदलता मंजिल नहीं कारवा बदलता जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है क्योंकि मेरा दोस्त किस्मत किस्मत की बात है. आज धूप तर कल बरसात आहे. मागचे 5 बॉल धावेंसाठी तरसत होती. शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि धामणगाव आता म्हणत असेल गेम इज ऑन. कारण आयुष्यात बॅटमन आली आहे ती बाउंड्री. पहिल्या षटकाचा खेळ झालाय 2 धक्के लागलेत पाहायचं त्यानंतर डाव सावरला जाईल का. निलेश आणि आयुषकडनं टार्गेट चेस करायचं 58 धावेंचं आता समीकरण उरलंय. उर्वरित 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायच्यात धावा 51. आणि अंतिम बॉलवर जाता जाता एक चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला. चांगलं फिनिश केलं अंतिम बॉलवर इथनं बॅट्समन आयुषने. चौकार आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 7 धावा धावफलकावर 2 विकेट्स गेलेत आणि अजून विचार केला येणारी 4 षटकामध्ये तब्बल गरज असेल 51 धावेंची. आता इथनं नक्कीच एक महत्त्वपूर्ण गोलंदाज टीम काल्लेरचा दिलीप पाटील इथनं आपल्याला सेकंड ओव्हरमध्ये या सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना दिसतील. फील्ड सेटअप आपण बघू शकता. 3 फिल्डर आता 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. तुम्हाला एक लॉंग ऑफला फिल्डर त्यानंतर जित आणि एक खाऊ कॉर्नर रिजनमध्ये फिल्डर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि जे फिल्डर 38 सर्कलमध्ये आहेत तुम्हाला एक मिड ऑन त्यानंतर एक कव्हर एक एक्स्ट्रा कव्हर एक पॉईंट एक थर्ड मॅन आणि एक फाईन लेग. पहिला बॉल दिलीप पाटीलचा. पहिल्याच बॉल इथनं जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न बॉल एक्स्ट्रा कव्हरला गेला होता आणि फिल्डिंग चांगली राहिली. एक सिंगल या बॉलवर कंप्लीट केली जाईल. कुठे ना कुठे या ओव्हरची सुरुवात मी तर म्हणे एक दमदार अंदाजाने करायचा प्रयत्न तर होता बट प्रॉपर कनेक्शन राहिला नाही. फक्त सिंगल या पहिल्या बॉलवर येईल. कुठे ना कुठे रिक्वायर रेटचा आपण विचार केला समीकरणाचा विचार केला 23 बॉल इथं 50ची गरज आहे. म्हणजे सातत्याने तुम्हाला प्रति षटकामध्ये कमीत कमी 2 मोठे फटके केले ना भाग आहे आणि मोठी स्पर्धा मोठी स्वप्न घेऊन या दोन्ही टीम्सच्या स्पर्धेमध्ये उतरल्यात. बट इथनं कोणत्या टीमचे इथनं स्वप्न जिवंत राहतील या स्पर्धेमध्ये आणि कोणत्या टीमला ही स्पर्धा इथनं सोडावी लागेल. बट भरपूर चांगलं क्रिकेट या दोन्ही टीम्स या स्पर्धेमध्ये राहिल्या. पुढचा बॉल यावेळेस देखील इनसाइड आउट उडवायचा होता
बॅटची एज लागली आणि यावेळेस पॉईंट रिजनमध्ये फक्त ही एक सिंगल कंप्लीट केली जाईल. सातत्याने प्रयत्न तर होत आहेत मोठे फटके खेळण्याचे, बट प्रॉपर कनेक्शन होत नाही आहे. संघर्ष करत राहा, कारण साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही आणि अनेक वर्ष क्रिकेटमधले सुख दुःखात ना फार जवळून पाहिलेत गोलंदाज दिलीपनं. आणि आता त्याच्या अगेन्स्ट रन्स येणं हे देखील फार गरजेचं आहे. त्याच्या चांगल्या चेंडूंचा सन्मान करून विकेट टिकवणं, भागीदारी करणं हे देखील धामणगावसाठी फार गरजेचा विषय बनलाय. दिलीप तयार होतोय, जो यॉर्कर किंग आहे या हिंदवी प्रतिष्ठान काले संघाचा. वयाच्या 40 नंतर देखील आज गावासाठी खेळण्याची जिद्द आणि त्या विकेटची चाहूल त्याला लागली आहे. डाऊन दी बॉल नंदन घेतली आहे कॅच. विकेट मिळते दिलीपला. फलंदाज होतो बाद. धामणगावला लागलाय धक्का नंबर 3. मोठा फटका खेळायचा होता, मिसटायमिंग झाली आणि इथनं अजून एक विकेटचं पतन. तब्बल हा तिसरा झटका लागलाय. असं एक क्षणाला वाटतं की कमबॅक होईल की काय, बट त्यानंतर इथनं गोलंदाजाचा सातत्याने वर्चस्व आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अजून एक विकेटचं पतन. एक अनुभवी खेळाडू दिलीप पाटील या दुसऱ्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. जो इतक्या वर्षाचा अनुभव आहे ना, तो इथनं मैदानाच्या आतमध्ये झोकला जातो दिलीप पाटीलच्या माध्यमातून. भरपूर चांगली गोलंदाजी. या ओव्हरचा जर विचार केला, फक्त 2दा बाद आपण खर्च झाला, एक महत्त्वाची विकेट आली. त्याच पलीकडे विचार केला टीम जय महाराष्ट्र धामणगावसाठी इथनं संकटांचं डोंगर वाढत चालले. पार्टनरशिपची गरज आहे. यावेळेस बघा बॅक टू द बॉलर, स्ट्रोक लॉंग ऑन मध्ये फिल्डर होते, बट त्यांना बॉल बीट करून निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा संघर्षाचा षटकार साधा. फ्लॅट बॅटर स्ट्रोक इथनं दमा आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिजनमध्ये हा षटकार आलाय. आणि बघा लास्ट बॉलवर विकेट आली, बट त्यानंतर या बॉलवर क्विक रिप्लाय इथनं आपल्याला बॅट्समन आयुष देताना दिसले. फर्स्ट ओव्हरमध्ये देखील या बॅट्समनच्या माध्यमातून चौकार आला होता. त्यानंतर इथनं दिलीप पाटीलच्या अगेन्स्ट हा षटकार आलाय आणि संघर्ष सुरू आहे. इथनं एका बाजूने विकेट जातात, पण एका बाजूने आयुष चांगली बॅटिंग करते. पुढचा बॉल यावेळेस बघा स्लॉक स्वीपचा फटका. यावेळेस देखील फटका चांगला आहे. बॉल निघून जाईल यावेळेस. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 रन. आणि आपण नेहमी म्हणतो की हौसलों के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रहेगा. हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, लेकिन फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. उम्मीद इथनं जिवंत आहे. फाईट केली जाते. षटकार आला, त्यानंतरचा हा चौकार. भरपूर चांगली बॅटिंग. नंबर 3 वरती तो आलाय, तो बाद झाला. 4 वरती आयुष आणि सूरज आता भागीदारी होती आहे. आणि 1-6 1-4 बॅक टू बॅक आले. त्यांनी अजून एक मोठा फटका आणि आता लॉंग ऑनला कॅच ड्रॉप झाली आहे आणि बॉल देखील गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लक फॅक्टर इज ऑन. ती विरोधात जाते त्यावेळी माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा, कारण इथे जो संघर्ष करतो तो चमकतो. कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत देखील ठेवतो. मागच्या 3 बॉलमध्ये रन आले 14. सुरुवातीला 2 सिंगल 1 विकेट. या षटकामध्ये 16 रन आल्या. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या त्या म्हणजे 7. टीम जाऊन पोहोचली आहे 23. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. जिंकण्यासाठी करायच्या धावा 35 आणि सरासरी जर आता पाहिली तर थोडीशी सोपी झाली आहे. वेळ जास्त घेऊ नका, फक्त थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आता तब्बल जर आपण विचार केला तर 18 बॉल इथनं गरज असेल तब्बल 35 धाव्यांची. मॅच आता बनली आहे. कुठे ना कुठे फर्स्ट ओव्हरमध्ये जेव्हा 7 धावा बनल्या होत्या आणि 2 विकेट्स गेले होते, असं वाटलं होतं की टीम काल्लेरी या मॅचमध्ये पुढे, बट कमबॅक केला आयुषने. लास्ट ओव्हरमध्ये आपण बघितलं 1 षटकार 2 चौकार आला अगेन्स्ट दिलीप पाटील. एक महत्त्वाचा गोलंदाज त्याच्यावर अटॅक केला आणि इथे मॅचमध्ये कमबॅक झाला. बट मी तर म्हणेन या कमबॅकला मी तर म्हणेन विजयामध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता 18 बॉल 35ची गरज आहे दोन्ही टीमसाठी. मी तर म्हणेन ही मॅच अजून देखील बॅलन्स आहे. 50-50 सिच्युएशनमध्ये मॅच आहे. हे षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून भरपूर महत्त्वाचं, कारण रोशन मात्रे सज्ज झाला या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी.
3 ओव्हर 35 रन करायच्यात. 12 मध्ये आपण पाहतो 23 झालेत. संघर्ष मोठा आहे, कारण ध्येय मोठ्याने कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. प्रत्येक क्रिकेटर भिवंडी मधला, कारण संघर्ष या मातीची ओळख आहे आणि ही माती काळा दगडावरची रेग की संघर्ष शेवटपर्यंत घेऊन जाल. कोण जिंकेल मॅच? अजूनही जर आपण वोटिंग पोल ऑन केला तर तुम्हाला 49-51 या दोन मधलं डिफरंट फक्त पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघांचे पाठीराखे त्या संख्येने आलेत आणि मॅच देखील तितकीच बॅलन्स. रोशन म्हात्रेचं षटक फार निर्णायक असेल. बॉल तयार होतोय. रोशन म्हात्रे लेफ्ट आर्म सीमर आहे, गती देखील त्याच्याकडे मध्ये मध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल जाऊन अडळलाय, तो म्हणजे थायपाड वरती अंपाचा इशारा आलाय. लेग बाईज. या ओव्हरमध्ये कुठेतरी शांतता देखील गरजेची आहे, पार्टनरशिप गरजेची आहे आणि रोशन म्हात्रेला विकेट न देणारी रन्स बनवणं या सगळ्या गोष्टी या षटकामध्ये गरजेच्या आहेत. कारण क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की तुमच्या यशाला पर्याय नाही. बॉल तयार. रोशन म्हात्रे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅट्समन व्यवस्थित शफल झाले, मग ते रेडी नव्हते, त्यामुळे स्वतःला तिथे कॉल केला अंपासला की थांबवायचं. गोलंदाजाला अंपाचा इशारा. डेड बॉल. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती तयार होईल रोशन, जे फार निर्णायक षटक घेऊन तो मैदानावरती आलाय. ओव्हर द विकेट. अजून एक सुंदर बॉल रोशन म्हात्रेचा गुडलेन स्पॉट वरती पडला, नंतर चेंडू फार खाली राहिलाय आणि निघून जातो डॉट. रोशनला या षटकामध्ये ना 8 ते 9 पेक्षा कमी धावा खर्च करायच्यात आणि ही भागीदारी देखील तोडायची आहे. मग जर विकेट गेली नाही आणि रन्स 8 ते 9 आल्या तर मॅच बॅलन्स. जर विकेट मिळून 7 ते 8 धावेचं षटक रोशननं टाकलं तर सामना टर्न होईल, तो म्हणजेच कालेर संघाच्या बाजूनं. खोलवा टप्प्याचा बॉल, लोवर फुल टॉस, बॉल बॅक ड्राईव्ह. फार चांगला प्रयत्न केला, स्वतःला स्ट्रेच केलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार केलाय, तो म्हणजेच फलंदाजानं जे स्ट्रायकर एंडला जाऊन पोहोचलेत. ऍड होती एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये ती म्हणजेच 25 बनवायच्यात 58, अजूनही करायचे 33. चेंडू शिल्लक आहेत 15. येणाऱ्या 3 बॉल मध्ये बिगिट गरजेचा आहे. जे महाराष्ट्र धामणगावला सतीश बाद झाल्यानंतर ना या मॅच मध्ये डाव सावरलाय फलंदाज आयुषनं. गोलंदाज तयार. खोलवा टप्प्याचा बॉल होता, बाडनपाड मधनं ऑन साइडला. माननीय श्री सुरेश बाळा मात्रे स्टँड समोर. अजून एक सिंगल ऍड होतीये आणि टॉप वर पोहोचायचं असेल ना विशाल, तर तुम्हाला नॉन स्टॉप मेहनत ही करावी लागते. आणि सध्या आज जर तुम्हाला टेबल टॉप करायचं, 2 मॅच जिंकून जी टीम पुढे सरकली आहे सिद्धिविनायक अंजूर, त्या टीम सोबत जर तुम्हाला फाईट करायची आहे तर या मॅच मध्ये तुम्हाला नॉन स्टॉप मेहनत ही करावीच लागेल. फार चांगलं कमबॅक केलं रोशन म्हात्रेनं. अजून एक सुंदर बॉल. काय म्हणशील विशाल, जी बॉलिंग केली आहे रोशन म्हात्रेनं. पहिल्या षटकामध्ये 7 गडी बाद केले, 2 या षटकामध्ये विकेट नाही, यामध्ये धावा खर्च केलेत फक्त 2. भरपूर चांगली गोलंदाज, जो आपण स्पेशली उल्लेख करतो की जेव्हा एक लेफ्ट हँडर गोलंदाज गोलंदाजी करतो ना, जेव्हा तो ओव्हर द विकेट येतो तेव्हा एक अँगल क्रिएट होतो आणि त्या अँगलने इथनं सातत्याने चांगली गोलंदाजी आणि त्या अँगलचा फायदा घेतला घेतोय इथनं रोशन म्हात्रे. आणि यावेळेस बॉटम एज लागला होता, फायनल एक रिजनला चांगली फिल्डिंग राहिली, फक्त एक सिंगल आली आहे. मी तर म्हणेन लास्ट ओव्हरमध्ये दिलीप पाटीलच्या षटकामध्ये भरपूर चांगली बॅटिंग झाली, बट त्यानंतर या ओव्हरमध्ये आपल्याला टीम काल्लेर आणि रोशन म्हात्रे कमबॅक करताना दिसले. फक्त या ओव्हरमध्ये गेल्या धावा 4 आणि आता आपण बघू शकतो 3 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झाला आणि धावफलक फक्त जाऊन पोहोचले 27 वर आणि येणारे 12 बॉल आता गरज असेल 31 धावेंची. 2 षटकांमध्ये आपण जर बघितलं तर 23 होत्या, बट त्यानंतर या ओव्हरमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली, आपल्या टीमला वापस मॅचमध्ये आणून ठेवलं. बट एक जमिनीची बाजू जर आपण विचार केला टीम जय महाराष्ट्र धामणगावसाठी, आयुष अजून देखील बॅटिंग करतो. त्याच्या बॅटमधून आपण 3 चौकार आणि 1 षटकार बघितला. अजून 12 बॉलमध्ये 31चं समीकरण बाकी आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच आपण जी मॅच बघितली होती सेकंड राऊंडमधली फर्स्ट मॅच, 2 ओव्हरमध्ये 40 धावांची गरज असताना शेवटच्या बॉलपर्यंत संघर्ष प्रणयने केलं होतं. त्याच प्रकारे ही सिच्युएशन देखील आहे आणि एक वेल सेट बॅट्समन आयुष अजून देखील खेळपट्टीवर आहे. म्हणजे ही मॅच देखील आपल्याला चांगली पाहायला मिळेल. 12 बॉल 31ची गरज आहे. 12 चेंडू 21, आता 31. मनीष दादा आणि सुनील सर पूर्ण मैदानाचा फेरफटका मारून आले. संध्याकाळचं सत्र आणि अगदी निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये बसलेले क्रीडांगण. खरं तर हा परिसर आपण पाहिला तर इथे खाडी होती आणि अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर तुम्हाला नक्कीच फार मोठ्या प्रमाणात भिवंडी डेव्हलप होताना दिसते. सगळीकडे तुम्हाला सिमेंटचे जंगल्स तयार होताना दिसतात
आपल्या अगदी या मैदानाच्या समोर देखील आपण पाहू शकाल. मात्र अंजूर, भरोडी, त्याचबरोबरीनं दिवे, अलिमघर ही अशी काही गावात जे अजूनही निसर्गाच्या सान्निध्याचा जो वारसा आहे ना तो जपून त्याचा देखील उल्लेख फार आवर्जून व्हायला हवा. मॅचकडे आपण वळूयात. 12 बॉल 31, फक्त 4 रन खर्च केल्या आणि रोशन म्हात्रेनं या मॅचमध्ये कमबॅक करून दिलं. आणि याच विभागातील एक सगळ्यात जे आकर्षण आहे ना सिद्धिविनायक क्रीडा नगरी, तिथनं आपण एन्जॉय करतोय स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषक व स्वर्गीय आत्माराम अप्पा स्मृती चषक 2021. शून्यातूनही विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते ना तोच खरा कर्तृत्ववान. आणि अगदी एक कर्तृत्व आणि सामर्थ्य ज्या माणसाचं अगदी शिगेला जाऊन पोहोचलंय असा एक धैर्यशील असा योद्धा ज्यानं या विभागाला, या पंचकोशीला, भरोडी गावाला नक्कीच क्रिकेट सातत्यानं शिकवलं. आणि क्रिकेटचा बाळकडू या परिसराला, भरोडी गावाला ज्यानं दिला विष्णू पाटील यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता. तसं या विभागाचं क्रिकेट आपण पाहिलं तर आपण विष्णू पाटीलला पाहता, विश्वास म्हात्रे तंजूरचे, त्याचबरोबरीने अलिमगडचे एक लोकप्रिय असे यष्टीरक्षक प्रल्हाद पाटील असे काही लेजंड क्रिकेटर्स या परिसराला नक्कीच सातत्यानं मिळाल्यात. म्हणजे संघर्षासाठी हा परिसर सातत्यानं ओळखला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तब्बल आपण पाहिलं तर 2 धावा सहज कंप्लीट झालेत. प्रदीप पाटील यांचं ते शुभागमन झालंय तर त्यांचं देखील आपण करूया वेलकम. आणि ही मॅच ना आता थोडीशी कठीण वाटू लागली आहे कारण 11 बॉल 29 करायच्यात. रोशनच्या षटकामध्ये आपण ज्या चर्चा करत होतो की 7 ते 8 धावा यायलाच हव्या, तुम्ही विकेट देखील गमावली नाही आणि रन्स देखील आला नाही, मग दबाव थोडासा वाढला पाहायचा त्याचा फायदा. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज हर्षल कशा प्रकारे उचलताना दिसेल. 40+ ते ऑलराऊंडर बॅट्समन आहेत, बॉलर आहेत, त्यांचं करूया स्वागत. इथे टायमिंग झालाय, उंची जास्त, अंतर कमी, लॉंग ऑनला फिल्डर त्यानं घेतली आहे कॅच आणि धक्का लागलाय ज्या महाराष्ट्र धामणगाव या संघाला. फलंदाज बाद. आणि त्या मिस्टॅमिक स्ट्रोकच्या जोरावर इथनं विकेट गेली आहे. भरपूर चांगली बॅटिंग कुठे ना कुठे आयुषने केली, बट इथनं आपल्या टीमला एक कठीण स्थितीमध्ये सोडून गेलेत. आता 10 बॉल, आता समीकरण बाकी असेल तब्बल 29 धावेंची. आणि अजून देखील आपण म्हणू शकतो की मॅच संपली नाही आहे. इथनं देखील चांगली बॅटिंग केली तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतोय, बट सातत्याने आपल्याला काल्ले टीमचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना दिसले. फर्स्ट ओव्हरमध्ये बघितलं आपण 10 बॉल 29ची गरज, मोठ्या फटकं येणे गरजेचं. यावेळेस देखील बघा लाईन चांगली आहे, सातत्याने अशी गोलंदाजी झाली तर मोठे फटके येणे तितकंच कठीण देखील होईल. आता समीकरण 9 बॉल 28ची गरज आहे. आता विचार केला येणाऱ्या 3 बॉलमध्ये कमीत कमी 2 तरी मोठे फटके यायला हवेत. आणि इथं येतील कोणाच्या माध्यमातून हा देखील इथं प्रश्न दडला आहे, कारण महत्त्वाचा बॅट्समन आयुषची विकेट जस्ट गेली आहे. नक्कीच अगदी बरोबर उल्लेख केलास विशाल. आयुष्य मॅच मधला फार मोठा रोल होता, त्यानं संघाला अर्ध्या वाटेवरती सोडलं. रोशननं कमबॅक करून दिला, फायदा उचलतो सध्या हर्षल ओव्हर द विकेट येत असताना अलॉंग द कार्पेट. आता तुम्हाला ना सिंगल डबलनं काम चालणार नाही, या मोठ्या फटक्यांसाठी आता तुम्हाला जायचं आहे, मोठे फटके तुम्हाला या मैदानावरती खेळायचे. त्यामुळे आता सिंगल डबलनं यांना तुम्ही पराभवाचं अंतर कमी करू शकता, मग आता विजयाच्या जवळ जाऊ शकत नाही आहात. त्यामुळे ज्यावेळी आयुष्य हसवेल तेव्हा समजा की चांगल्या कर्माचं फळ, आणि ज्यावेळी आयुष्य रडवेल तेव्हा समजा की चांगल्या कर्माने कष्ट करताना आपण कमी पडलोय. हर्षल तयार, हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेचला, बॉल चालला माउडीलांच्या दिशेनं लॉंग लेगला, एक सुंदर झेल आणि अजून एक फलंदाज मैदानात बाहेर. आणि ही कॅच घेतली आहे बंटू आणि त्यांना घेतला हा झेल आणि लागला धक्का. असे फार प्लेयर्स असतात ज्यांचे पेट नेम्स असतात आणि हा देखील एक त्यापैकीच एक होता. बंटूची कॅच, त्यानंतर फलंदाज बाद. आणि आता मॅच वरती विशालाना फार मजबूत पकड निर्माण केली आहे हिंदवी प्रतिष्ठान कालेर क्रिकेट संघानं. सिद्धिविनायक अंजूरचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट करायचं आणि या जमान शुभागमन झालाय कुमारदादा पाटील यांचं, तर त्यांचं देखील आपण करूयात मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्यावेळी खासदार चषक होतं त्यावेळी फार मोठी भूमिका त्यांची असते. निलेशदा पाटील यांचे बंधू राज, तर त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सुस्वागतम. 7 बॉल 27, मॅच संपली नाहीये. या बॉलवरती एक बिग हिट आला तर षटकार चौकाराला मॅच मध्ये परत येऊ शकते.
अंतिम बॉल हर्षदच्या षटकातील स्विच हिटचा प्रयत्न सक्सेस देखील झाला, मात्र टायमिंग व्यवस्थित नाहीये. फक्त मी ती एक सिंगल, या सिंगलच्या मदतीने लेग बाईजचा संघ पुढे सरकेल. समीकरण उरतंय उर्वरित 6 बॉल आणि जिंकण्यासाठी करायच्यात त्या म्हणजे 26 धावा. स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःच्या विषयीच्या सकारात्मक बाबींचं चिंतन हे सतत केलंच पाहिजे आणि कॉन्फिडंट लेवल आता तुमचं हाय होणं या मॅचमध्ये फार गरजेचं आहे, कारण बदल घडवल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वतःचं नक्की संघर्षाचं मन बदलता येत नाही ते जगात काही करू शकत नाही. त्यामुळे स्वतःला आता फक्त लढ म्हणा, हे एकच वाक्य तुम्हाला सांगायचं आहे. अशक्य जरूर आहे, मात्र अशक्य कठीण म्हणून जर सोडून दिलं असतं ना तर छत्रपतींचं स्वराज्य कधीच तयार झालं नसतं. जे शून्यातून साम्राज्याच्या राजांना तयार केलं तो राजा देखील तुम्हाला लढायची प्रेरणा देतो. जर तुम्ही या मैदानावरती 6 बॉल 26 रनात या विचारांना मॅच सोडलीत तर मात्र अडचणीमध्ये याल, मैदान सोडावं लागेल. मात्र जर प्रयत्न तुमचे झाले की 4 षटकार 6 बॉलमध्ये मारायच्यात तर कुठेतरी संघर्षाच्या जवळ तुम्ही जाऊ शकता. आणि जिंकणं आणि हारणं यामधला फरक आहे ना, संघर्ष कारण हरू दे जिंकू दे, मैदानावरती तुमची फाईट ही नेहमीच लक्षात ठेवली गेली पाहिजे आणि तुमचं नाव ऐकलं की प्रतिस्पर्धी संघाला घाम हा फुटलाच पाहिजे. आणि तेच काम केलं होतं मागच्या मॅच मध्ये. आपण पाहिलं होतं ज्यावेळी बॅटिंग करत होती टीम 76 रनचं टार्गेट चेस करत असताना एक दर्जेदार फाईट नक्कीच पाहायला मिळाली होती पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघाच्या माध्यमातून. म्हणजे त्या टीमच्या नावाचा बोलबाला अजूनही आहे, कारण ती टीम या मैदानावरती संघर्ष करताना विशाल पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती रन्स आले 2, 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि विशाल करायच्या धावा इथनं 24. आणि मॅच चेंज कुठून झाले आपण बघितलं. दिलीप पाटीलच्या षटकामध्ये कुठे ना कुठे चांगली बॅटिंग गेली, बट त्यानंतर रोशन मात्रेने जो रंगतीवर ब्रेक लावला ना तिथनं मी म्हणेल पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट झाला. आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं 4थ्या ओव्हरमध्ये तब्बल 2 विकेट्स गेले. यावेळेस फटका चांगला, बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार आलाय, बट देर आया है लेकिन दुरुस्त आया आहे की नाही ही येणारी वेळच सांगून जाईल. आता जर आपण विचार केला 4 बॉल समीकरण बाकी असेल तब्बल 18चं आणि अजून देखील मॅचमध्ये मी म्हणेन फाईट तर सुरू आहे. कॅल्क्युलेशन नुसार अजून देखील मॅच संपली नाहीये. 4 बॉलमध्ये 18 बनवू शकतात. आणि जर विचार केला तर बॅट्समन भविष्य बाटमधनं जस्ट षटकार आला. फाईट सुरू आहे. आपण लास्ट मॅच मध्ये देखील बघितलं की प्रणयने भरपूर चांगलं संघर्ष केलं. 4 बॉलमध्ये 20 धावा बनवायच्या असताना आपण बघितलं की तब्बल त्याच्या 5 मध्ये 2 षटकार आपण बघितले. शेवटच्या बॉलपर्यंत संघर्ष केलं होतं. त्याच प्रकारचं इथं देखील संघर्ष केले जाईल का? लास्ट मॅच मध्ये 4 बॉल 20चं समीकरण होतं, इथं 4 बॉल 18चं समीकरण आहे. आणि एक षटकार मारून कुठे ना कुठे भावेशने इथं विश्वास तर दाखवलाय की इथं मी चांगली बॅटिंग करू शकतो. बट ही फाईट कितपत कायम राहील भावेशची मैदानाच्या आतमध्ये आणि कितपत टीम जय महाराष्ट्र धामणगाव या मॅचमध्ये सर्व्हाइव्ह करू शकेल. आणि त्याच अनुसार दुसऱ्या पलीकडे जर आपण विचार केला कलरच्या माध्यमातून संकेतचा फक्त एकच इथं मध्ये फोकस असेल की 1 ते 2 डॉट बॉल आणि मॅच फिनिश. 4 बॉल 18ची गरज आहे. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळते या सायंकाळच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा संकेत राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील फटका चांगला आणि निघून जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आणि हा षटकार आपण म्हणू शकतो की श्रद्धांजली 6 होता. जे या स्पर्धेचे नक्कीच आपण पाहतो ज्यांच्या आठवणी खात्री स्पर्धा स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषक व स्वर्गीय आत्माराम आप्पा स्मृती चषक थेट जाऊन त्यांच्या फोटोला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारा हा षटकार खेचला गेलाय. आता बॉल शिल्लक आहेत इथनं 3 रन करायच्यात 3 बॉलमध्ये 12. आणि या स्वर्गीय दिनकर शेठ आणि स्वर्गीय आत्माराम आप्पा चषकावरती आमची नजर आहे हे आता ठणकावून सांगून दिलंय. या फलंदाजानं 3 बॉलमध्ये 14 आलेत भावेश आणि सध्या गोलंदाजावरती त्याचा आवेश आपल्याला पाहायला मिळतोय. पाहिजे 3 बॉलमध्ये अजून 2 येतील का? येणाऱ्या बॉलवरती एखादा बिगिड आला तर ही मॅच ना कमजोरवाल्यांसाठी राहणार नाहीये. कदाचित या मॅच मध्ये आताच हार्टबीट तुमचे वाढलेत आणि कदाचित हृदयाचे ठोके जर जास्त वेगानं पडू लागले तर हार्ट अटॅक आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हार्टबीट यांना या मॅच मधली वाढवली आहे भावेशनं, जी धामणगावची कम्प्लिटली थांबली होती. आता त्यांना ना एक नवी चेतना नवी ऊर्जा फलंदाज भावेशनं दिली आहे. कमबॅक झालाय. आता 3 बॉल 12चं समीकरण, भरपूर चांगली बॅटिंग. आणि हे जसं परिस्थिती कितीही गंभीर असो, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल ना तर तुम्ही कितीही कटिंग कालामध्ये देखील परफॉर्म करू शकता. ते इथनं दाखवलं बॅट्समन भावेशने, जशा बॅटमधनं सलगचे 2 षटकार आले. आता 3 बॉल 12ची गरज
आणि आता तुम्हाला सिली पॉइंटला देखील एक फिल्डर पाहायला मिळेल. थोडासा इथं दबाव इथं वाढवण्याचा बॅट्समॅनवर प्रयत्न असेल. 3 बॉल 12ची गरज. यावेळेस देखील डाऊन द ग्राउंडच्या अंदाजामध्ये फटका केले. फटका इथं फिल्डर देखील उपस्थित. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात इथनं विकेट जाईल. बट मॅच अजून बाकी आहे, कारण 2 बॉल 11ची गरज. आता स्ट्रायकर एंडला बॅट्समन भावेश असेल. भरपूर चांगली मॅच इथं पाहायला मिळते. 2 बॉल 11ची गरज आहे. आता ज्या बॅट्समनच्या बॅटमधनं 2 षटकार आले होते ना, तोच बॅट्समन इथं भावेश स्ट्रायकर एंडला. 2 बॉल 11ची गरज. हा बॉल भरपूर महत्वाचा. कुठे ना कुठे इथनं प्रेशर गोलंदाजावर, प्रेशर बॅट्समनवर देखील आहे, कारण इथनं गोलंदाजाला माहिती आहे जर या बॉलवर जर मोठा फटका आला ना, तर कुठे ना कुठे दबाव भरपूर वाढून जाईल. इथनं प्रेशर बॅट्समनवर पण आहे आणि गोलंदाजावर पण आहे. पण काय असतं मित्रांनो, एखाद्या खऱ्या खेळाडूची ओळख कधी होते, ती म्हणजे कठीण स्थितीमध्ये. कठीण स्थिती इथनं गोलंदाजावर पण आहे आणि बॅट्समनवर पण आहे. इथनं या कठीण परिस्थितीमध्ये कोणता खेळाडू इथनं चांगलं क्रिकेट दाखवेल, कोणता खेळाडू आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. 2 बॉल 11ची गरज. यावेळेस बॉल चांगला आहे आणि या बॉलने कुठे ना कुठे विजय सुन्नीची जबल केलेली आहे, कारण आता 1 बॉल 11ची गरज. आणि क्रिकेटिंग कॅल्क्युलेशन नुसार 1 बॉलमध्ये 11 बनू शकत नाहीये. इथनं एखादा चमत्कारच टीम जय महाराष्ट्र दामणगावला इथनं वाचू शकतो. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण या प्रेशर भऱ्या सिच्युएशनमध्ये देखील स्वतःला शांत ठेवून एक चांगला बॉल टाकला गेला, यॉर्करचा उपयोग केला गेला आणि हा डॉट बॉल. आता 1 बॉल 11ची गरज आहे. षटकार जरी आला तरी टीम जिंकेल. काल्लेर चला विनंती असेल फास्ट केला मित्रांनो, कारण अजून देखील एक मॅच बाकी आहे आणि टीम अंजूरच्या कॅप्टनने सज्ज राहायचं. 1 बॉल 11ची गरज. आणि अंतिम बॉल अपील ते केली जाते आणि यस फिंगर अप आणि मॅच देखील फिनिश. विष्णू दादा, तर टॉससाठी यायचा फास्ट, कारण आपल्याकडे वेळ फारसा नाही आहे. नाणेफेकीसाठी रिपोर्ट